तर नमस्कार मित्रांनो, तर आज चाललो आहे लांजाला. तर लांजाला जायचं कारण आहे की भाऊ आला आहे, तर त्याला चाललो आहे. आणि वाजले सकाळचे 7. तर एवढ्या सकाळी चाललो आहे. जायचं होतं 4 वाजायच्या आसपास, 4 की 5 वाजायच्या आसपास रत्नागिरीला. पण तिथून बोलला की या टायमिंगला नको येऊ, कारण रत्नागिरीला यायला परत उशीर होईल. म्हणून मग मला बोलला की तू आपला लांजालाच ये, मी जर पालीला आलो की फोन लावतो. तर मग अशी त्याने फोन लावला होता. तर आता तो आला आहे लांजाला. तर मी बोललो येतो मी. तर आपला हा नेहमीचा रोड आहे, तर त्याच रोडने चाललो आता. तर ब्लॉग आता येत राहतील, कारण आता कमी ब्लॉग येत राहतील. आपला हा आता मॉन्स्टर आहे ना, हा जाणार आहे आता मुंबईला. तर आता आमच्या देवलाचा कार्यक्रम चालू आहे. तर गावाची पूजा आहे आता उद्या. तर त्यासाठी आले सगळे मुंबईवरून. तर आता ही गाडी घेऊन जाणार आहे दादा. तर ह्याच्या पुढे जास्त मोठं ब्लॉग येणार नाही, हे आताच क्लिअर करतो आहे. तर जेवढे येतील, म्हणजे जेवढे ब्लॉग करता येतील तेवढे मी करत राहीन. आणखीन नाव पण चेंज केले, आता बघितलं असेल तुम्ही, RS राहुल ब्लॉग्स असं आहे. तर मोठं ब्लॉग खूपच कमी येत आहेत. तर सॉरी, आता गाडी नाही आहे ना, तर खूपच कठीण होईल. अजून बघू पुढे कसं होते काय ते. गाडी काय नंतरला येईल, तर त्यावेळेला बनवू. तोपर्यंत आपण हे गाव टाईप बघत राहा व्हिडिओ. बघा इकडून सीन बघा, एक नंबर येते. पुढे एकदम हिरवगार. ही बॉटल वाटते ते बघतो थांबा आधी. बापरे, ते नाही तर स्क्रॅचेस पडायचे बॉटल आपटून लटकली. कोण बोलतं पल्सरला लटकायला काय नाही. हे इथे पण आहे, आणि हे तर आमच्यासाठी खूपच महत्त्वाचं आहे. आम्ही कधी कुठची पण वस्तू असेल ना अशी लटकवून नेणारी, तर आम्ही ह्या 2 ह्यांना लावतो शिंगांना, त्यांनी लटकवून नेतो. पाऊस पडलेला वाटतोय, कारण रस्ता बघा असं ठिपके पडलेत. आणि इथून हे गाडीची टायरं गेलेत ते दिसत आहेत. आणि आता का गावाची पूजा आहे ना, तर हे 2 दिवस खूप मजेत जाणार आहेत. म्हणजे आजचा एक आणि उद्याचा एक. तर ते तुम्हाला दाखवेन मी ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग केला ना तर मी दाखवेन त्यातलं. ते चला तुम्हाला भेटू पुढे जाऊन. तर आता मित्रांनो, मी पोचलो आहे कांट्यामध्ये. तर पोचलो तरी काय बघतोय, रस्ता ओला आहे, म्हणजे पाऊस पडलेला आहे इकडे. कारण दिसतोय बघा, ओला दिसतोय या बाजूने. तर मला वाटतं पाऊस पडलेला आहे इकडे. तर आमच्याकडे का नाही पडला, कांट्यापर्यंत आला. पुढे जर नदी क्रॉस करून फक्त कोट होतं, तिकडे यायचं. खूप गरमी होती इकडे. आता 10 वाजले ना, त्याच्यानंतर इतकी गरमी होते ना, बास रे बास, लय बेकार. वाव, काय गारवा सुटला इकडं. तरी पण मी जॅकेट घालून आलो आहे, कारण सकाळची इकडे खूप थंडी असते. ते आपला उन्हाळा असला तरी चालेल, पण सकाळ संध्याकाळी इकडे थंडी असते. कारण कालच्या बाजूला नदी आहे ना, तर इकडे गारवा थोडा गारवा येतो. तर अशा टायमिंगला आपल्याला नीट सेफली जायचं आहे. आणि ह्या थंडीतून मस्त आहे की आनंद घेत जायचा आहे थंडीचा. आता पुढे सुरूच होणार आहे पावसाळा, तर त्यामध्ये तर इकडे तर खूपच मजा येईल. मग हिरवंगार नुसतं सगळीकडे आहेत. म्हणजे आपल्या पावसाळ्यातून जाण्याची ठिकाणं खूप आहेत आता. म्हणजे मार्लेश्वर झालं, गणपतीपुळे, परत आहे तशी काय ठिकाणं तिथे जायचं आहे. पण बघू आता कसं जमेल तसं, कारण आता गाडी नसली की जाणं खूप मुश्किल होईल मग. तर बघूया कसं काय प्लॅनिंग होते पुढचं. प्लॅनिंग तर होतात, पण प्लॅनिंग आमचे होतात असे की आत्ता बोललं ना, आता लगेच निघायची तयारी असते. पण त्याला थोडा वेळ लागला ना, मग तो प्लॅन कॅन्सल. 1-2 दिवस गेले ना मधी, मग प्लॅन कॅन्सल, मग तो होत नाही पूर्ण. तर आता दादा पण नाही, तर प्लॅनिंग खूप म्हणजे प्लॅनिंग होत नाही, कसं जायचं कसं नाही. दादा असलं की कसं प्लॅनिंग व्हायचे, इकडे जायचं तिकडे जायचं. आम्ही दोघे तरी कुठे नाही कुठे निघून जायचं, गाडी घ्यायचं डायरेक्ट निघून जायचं. असं नाही की तू येतो का रे बाबा संगाती, तू आपण जाऊया, असं नाही. आम्ही दोघंच निघून जायचं. पण आता नाही तसं होत आहे. आता मी एकटाच आहे आणि तेवढं जमत नाही. पण मला एकट्याला पण जायला. पुढे लीन आहे तर 1 नंबर बसतात हे टर्निंगला. फक्त आता मी मारत नाही, कारण गाडी बिडी यायची इकडून. वाव, पाठी
उडून जायची. पाठीमागे कोणी बसला असतं ना तर अजून खूप मजा येते, पण तेवढी ही नाही होत. हो 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 भाई 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 ओ भाई वाव वाव वाव, एक नंबर गाडी पळवायला मजा येते आता. हो 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 बरोबर. सकाळची राईड आहे ना खूप मजेदार जाते. एक नंबर. वाटलं ना तर एवढी मजा येत राहील गाडी चालवायला, पण खूप मजा येते अशा सकाळच्या गाडी चालवायला किंवा अशी राईड मारायला. मॉन्स्टर कूल डाऊन. ओके ओके ओके. मॉन्स्टर आहे तो मॉन्स्टर. एकदा त्याला पिकअप भेटला ना मग थांबायचं नाव घेत नाही. तर आता मित्रांनी पोचलोय लांजामध्ये बघू शकता. तर आता भाऊ काही कुठे जास्त लांब नाही, आपल्या स्टँडजवळच थांबला असेल. जाऊन बघूया तिथे, नाही तर फोन लावायला पाहिजे. फोन लावायला व्हिडिओ थांबवावे लागते मग परत. ओ हो हे बघ एक नंबर. तुम्ही आता झालं काय आलं. आता लांजात पोचून झाला, आम्हाला वेळ झाला खूप आणि आता आम्ही चाललोय घरी. तर बाकी सगळे गेलेत, मी दादाच आहे फक्त. तर चाललो आता. तर हा ब्लॉग इथेच एंड करतोय, जास्त काय दाखवत नाही. तर चला तर मग बाय बाय.